हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत मासवड्या बेसन पिठाच्या। हे घेतलेलं आहे बेसन पीठ। आपण इथं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, खसखस, कांदा, मसाला, लाल तिखट आणि हे घेतले मीठ आणि जिरे मोहरे घेतले। आता आपण याला फोडणी कशी द्यायची बघूया। यात आता आपण तेल टाकणार आहोत। तेल टाकलेलं आहे। थोडंसं गरम झालं का मी जिरे मोहरे टाकणार आहे। गरम झालेलं आहे तेल। आता मी यात जिरे मोहरे टाकणार आहे। चांगलं तडकू द्यायचं जिरे मोहरे। आता हे जिरे टाकत आहे, बघून घेऊ शकता। यात मी थोडेसे कोथिंबीर टाकणार आहे। यात पाणी टाकून देणार आहे। 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता मी यात लाल तिखट मिरच थोडीशी टाकणार आहे। नंतर आपल्याला परत फोडणी द्यावं लागते। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद। आता उकळी आल्यास आपण पीठ हाटून घेणार आहात। उकळी आलेली आहे, मी आता पीठ हाटून घेणार आहे। अशा प्रकारे पीठ हाटून घ्यायचं। अशा प्रकारे पीठ हाटून घ्यायचं घट्ट। एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवत राहायचं। अशा प्रकारे घट्ट चांगलं पीठ हाटून घ्यायचं। हाटल्यानंतर आता आपण याला झाकून ठेवणार आहोत, पीठ चांगलं असं उकळेपर्यंत। अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचं। आणि आपण आता झाकून ठेवणार आहोत। असं झापायचं घट्ट। आणि मी थोडासा गॅस मीडियम मध्ये ठेवलेला आहे।
आता आपण बघूयात 10 मिनिटांनी पीठ शिजल्यानंतर. आपलं पीठ उकडून घेत आहात तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. आता मी खोबरं भाजून घेणार आहे. बघा असं भाजायचं खोबरं. अशा प्रकारे मी खोबरं भाजलेलं आहे. आता मी कोथिंबीर कांदा कट करून घेणार आहे, बारीक कट करणार आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटणार आहे. आता खोबऱ्याचे आता तुकडे करूया. असे तुकडे मिक्सरमध्ये पटकन वाटण. तुकडे केल्यास मोठं जर राहिलं तर मिक्सर बिघडून जाईल, म्हणून मी बारीक तुकडे करून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी बारीक केलेला आहे. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे आलं आणि लसूण पण टाकणार आहे. मसाला मी जास्तीच करणार आहे, कारण की आधीमध्ये भरायचा वड्यामध्ये, नंतर फोडणी देण्यासाठी आपल्याला लागणार आहे. आता मी त्याला वाटून घेणार आहे. अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे. आता मी बारीक कांदा कट करून घेणार आहे. एकदम बारीक कट करायचा, म्हणजे आपला कांदा चिरून घेतलेला आहे. आता कोथिंबीर पण बारीक कट करून घेणार आहे. आणि मी एक वेळेस ते आपलं पीठ उकडायला टाकलेलं आहे ते मी बघणार आहे. अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे. असं बघून घ्यायचं शिजले का नाही. परत मी 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर बघितले आणि 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. चांगलं आपलं शिजेल, म्हणजे वड्या तुटणार नाही. बघून घेऊ शकता. परत असं काढून झाकून ठेवायचं. झाकून ठेवणार आहे. मी यात मसाला तयार करणार आहे भरण्यासाठी वड्यामध्ये. हे आता आपण वाटून घेतलेलं आहे खोबरं आणि अद्रक आणि लसूण. आता ती मी ना त्याच्यात मसाला तयार करणार आहे. बघा, हो का, मी यात हे टाकलं सगळं मसाला. मी यात लाल तिखट आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकून घ्यायचं आणि मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि हे खसखस घेतलेली आहे, मी खसखस पण टाकणार आहे. हो का, टाकली बघा. आणि ना हे मी कांदा चिरलेला आहे ना, मी यात टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये अशा प्रकारे. आणि मी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. मी यात आता तेल टाकून असं मिक्स करून घेणार आहे. तेल टाकून मिक्स करून घेणार आहे. आता 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे मसाला मिक्स करून घ्यायचा. कांदा टाकल्यानं खूपच छान लागते आपल्या वड्या. करून बघा एकदा अशा प्रकारचं. अशा प्रकारे मी टाकलेलं आहे. यात मी आणि थोडंसं मिरची टाकणार आहे. थोडंसं मसाला कणकेला होता. तेल बघा अशा प्रकारे करून घ्यायचं तयार.
हे आता आपल्या वड्या तयार झाल्या ना, त्याच्यात भरूया. पीठ शिजलं की आपण आता तयार करूयात वड्या. मग अशा प्रकारे ही मसाला तयार करून घ्यायचा. यात मी थोडा ही मसाला आपण घेतलेला आणलेला आहे ते टाकून घेणार आहे. मीठ मटण मसाला आहे, यात थोडासा टाकून घेणार आहे. मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे झालेला आहे. आता आपण वड्या बनवूया. मी आता कापड घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावर वड्या करायच्या. त्यासाठी मी आता हे पीठ गरम केलं आपलं, बंद केला गॅस मी. आता हो का, शिजलेलं आहे आपलं पीठ. आता मी वड्या बनवून घेणार आहे. असं टाकून घ्यायचं याच्यावर. अशा प्रकारे गोल बनवायचं. असं केल्यानंतर हे मसाला तयार केलेला आहे ना, ते असं चौकून पैसून लावायचा. अशा प्रकारे असं चौकून लावायचा. लावल्यानंतर हे असं पकडायचं, त्याला असं दाबायचं. असं डबल घ्यायचं आणि परत दाबायचं आणि असं उभं धरायचं. असं करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. अशा प्रकारे वडी तयार करायची. आता प्लेटमध्ये बघा कसं टाकायचं. असं घेतलं ना, असं ठेवायचं इथं, हे असं सोडायचं दमाने. बघा अशा प्रकारे. आता परत आपण तसंच बनवणार आहोत. पीठ घ्यायचं. पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे. अशा प्रकारे मसाला लावून चौकून. परत तसंच करायचं. पाणी ओतून घ्यायचं. अशा प्रकारे करून घ्यायचं. असं घ्यायचं आणि टाकून द्यायचं परत. बघा अशा प्रकारे आपले थंड झालेले आहेत. आता मी कट करून घेणार आहे. असे कट करून घेणार आहे मी. अशा पण प्रकारच्या कट करतात. अशा पण कट करून घेऊ शकता.
ते छान लुक आलेला आहे. अशा प्रकारे फिश कट करून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी देऊया. आता आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. हे आलं लसूण खोबरं वाटलेला मसाला मी टाकणार आहे. मी यात लगेच मिरची टाकून घेणार आहे. मिरची टाकलेलं आहे आणि मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आधी टाकलेलं आहे, थोडंच टाकणार आहे. मिक्स करून घेणार आहे. मी यात कोथिंबीर टाकणार आहे. मसाला घेतलेला आहे, मीठ मटण मसाला आहे, ते टाकणार आहे. परत मिक्स करून घेणार आहे. हे आता आपण वड्या केलेल्या आहेत ना, मी यात टाकून घेणार आहे. मी आता असं हलवून घेणार आहे. परत ठेवणार आहे आणि परत हलवणार आहे. बघा अशा प्रकारे हलवावं लागतं. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा. चॅनल भाजी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.